याकोबाला 2 बायका त्यांनी केल्या. त्याच्या मामाकडे तो जातो निघून. मामाच्याच 2 मुलींबरोबर लग्न करतो. पहिलीचं नाव लेया, दुसरीचं नाव राहेल आणि त्या दोन बायकांच्याच 2 दासी. अशा चार जस काय त्याच्या बायको होत्या आणि त्या 4 बायकांपासून त्याला जवळजवळ 12 मुलं होतात. आणि ही 12 मुलं आणि लेयाला एक मुलगी पण होती, तिचं नाव असतं दीना. म्हणजे 12 मुलं आणि 1 मुलगी, असे 13 मुलं त्या याकोबाला होतात. आणि मग तो त्याच्या मामाची शेरडे मेंढरे पाळत असतो की नाही. तर त्या मामाला कळतं की तो त्या मामाला म्हणतो की मला आता काय, मी आता तुमची खूप दिवस चाकरी केलेली आहे आणि मी आता काय करणार आहे, मी आता माझ्या वडिलांच्या गावाला, वडिलांच्या देशात मी जातो. तर तो म्हणतो नाही. त्याचा मामा म्हणतो नाही, तू इथंच राहा, मी तुला वाटल्यास पगार देईल नाही का. आणि मला कळलंय की देव तुझ्या बरोबर आहे, तुझ्यामुळं माझं सगळं चांगलं झालंय. माझी एवढी भरभराट पूर्वी नव्हती, जसा तू आलाय तसं माझी काय झालेली आहे, भरभराट झालेली आहे, मी श्रीमंत झालेलो आहे. आणि मग तो म्हणतो मी तुमची सेवा एकदम प्रामाणिकपणे केलेली आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. मी येण्यापूर्वी तुमच्याकडे खूप थोडे जनावर, म्हणजे खूप थोडे प्राणी होते, खूप कमी पैसे होते, पण आता तुमचं खूप पटीने वाढलेलं आहे, मल्टिप्लाय झालेलं आहे तुमचं सगळं धनधान्य, गुरे ढोरे सगळं ते काय झाले, मल्टिप्लाय झाले, खूप जास्त वाढलेत. आणि तो म्हणतो याकोब की जिथं माझा पाय लागलाय तिथं परमेश्वराने आपलं काय केलेलं आहे, कल्याण केलंय. मग तो म्हणतो ठीक आहे, मला काही देऊ नका, मला फक्त काय करा, मला जाऊ द्या. मग तो म्हणतो नाही, मी आजपासून तुला पगार देणार, वेतन. मग तो म्हणतो ठीक आहे. मग तो खूप चॅप्टर असतो लाबान, त्याला फसवलेलं असतं ना पहिल्यांदा त्यांनी. मग तो खूप चॅप्टर असतो. तो म्हणतो की नाही, आता तुझं वेतन काय, असं काय करतो, त्याला काळ्या बकऱ्या देतो काढून, काळे मेंढर, काळ्या बकऱ्या हे ते. आणि म्हणतो ह्या काळ्या बकऱ्यांचं तर आजपासून तू देखभाल करायची, त्यांना पाळायचं. आणि जर त्यांना पांढरी मुलं झाली, पांढऱ्या बकऱ्या झाल्या किंवा पांढरे मेंढर झाली, तर ते तुझं पगार. जे पांढरे होतील, आता समजा 100 त्यांनी काळ्या कुट्ट एकदम काळ्या म्हशीसारख्या एकदम काळ्या बकऱ्या, काळ्या मेंढ्या हे ते सगळं दिलं त्याला. आणि आता समजा जसं काय काळे कुट्ट आईबाप आणि त्यांना फॉरेनर मुलं गोरीपान होतात, असं होतं का कधी? असं होणार का? काळे कुट्ट एकदम जास्त काळे आई वडील निग्रो सारखे आणि त्यांना फॉरेनच्या लोकांसारखी गोरीपान सुंदर पांढरी शुभ्र मुलं होतील का? पण तो त्याचा मामा एवढा असा खूप वाईट असतो, लबाड असतो. म्हणून तो मामा काय म्हणतो, धर आता तुझा पगार काय करायचा, हे काळ्या कुट्ट बकऱ्या तू घे, मेंढर घे, आणि त्यातले जेवढे त्या काळ्यांना जेवढे गोरे पोरं होतील, जे पांढरे शुभ्र पोरं होतील, ते तुझा पगार. मग परमेश्वर त्याच्या बाजूने असतो ना, प्रत्येक वेळेस अब्रामाच्या बाजूने होता, इसाकाच्या बाजूने होता, त्याचे म्हणजे आजोबा वडील ह्या दोघांच्या बाजूने परमेश्वर होता. परमेश्वराने त्यांना निवडलेलं होतं. मग देवाने असं काही चमत्कार केला की तो काय करायचा, जेव्हा तिथं त्या मेंढ्या किंवा ते बकऱ्या काय करायच्या, पाणी प्यायला यायच्या ना, तर तेव्हा तो काय करायचा, त्या झाडांच्या छड्या असतात की नाही, हे अशा हे कोवळ्या हिरव्या झाडांच्या, ज्या बदाम आणि आर्मोन या झाडांच्या हिरव्या कोवळ्या काठ्या काढायचा तोडून आणि त्या सोलायचा, पांढऱ्या शुभ्र दिसायच्या त्या, आणि त्या सोलून त्यांचं सगळं म्हणजे अंग उघडं करायचं त्या फांद्यांचं, आणि त्या पाणी जे तर प्यायच्या ना त्याच्यात तो ठेवायचा. आणि त्याला देवानी स्वप्नात दर्शन दिलं होतं की जरी तुला काळ्या बकऱ्या दिलेल्या आहेत आणि त्या तुझी मजुरी काय, तुझा पगार काय ठेवलाय त्यांनी, ज्या काळ्या बकऱ्यांना पांढरी मुलं होतील म्हणजे ते तुझा पगार त्याचे. तर मग असं केलं देवानी चमत्कार की सगळ्या काळ्या बकऱ्यांना पांढरेच पिल्लं व्हायला लागले आणि त्याला भरपूर असा पगार मिळायला लागला.
म्हणजे असं अशक्य गोष्ट आहे ना. काळ्या कुट्ट निग्रो सारख्या जे आई वडील आहेत त्यांना फॉरेनर सारखे गोरे पान, एकदम लाल बुंद, गोरे गोरे मुलं होणं अशक्य गोष्ट आहे. पण परमेश्वराला काही अशक्य आहे का? नाही. परमेश्वर त्याच्याबरोबर होता. म्हणून मग तिथं काय केलं देवानी, त्याच्या पगारा त्याला जास्त मिळावं म्हणून तिथं काळ्या बकऱ्यांना पांढरे मुलं व्हायला लागले. नंतर मग त्यांनी काय केलं, पांढऱ्या बकऱ्या दिल्या त्याच्या. तो 17 वेळा त्याचा पगारात बदल करायचा. तर त्याला असं वाटायचं की ह्याला देऊ नये जास्त, नाही का. मग तो 17 वेळा त्याच्या पगारात फेरबदल करायचा. बरं ठीक आहे, आता असं झालं का, बरं ठीक आहे, आता तुला पांढऱ्या देतो आणि जे काळे होतील पांढऱ्या बकऱ्यांना पोरं मुलं, ते जनावर पिल्ल होतील ते कुणा तुझी मजुरी. मग पांढरे देतो. तर पांढऱ्यांना ह्याचं पगार काय ठेवलेला असतो की पांढऱ्या बकऱ्यांना काळे टिपकेदार झाली तर ते तुझे. मग तसंच व्हायला लागतं. मग अशा प्रकारे परमेश्वर त्याच्या बरोबर आहे हे सगळ्यांना कळतं. आणि मग थोड्या दिवसात काय होतं, तो चांगला वाढायला लागतो. त्याने काय होतं, भरपूर खूप, म्हणजे कारण देव त्याच्या बरोबर होता ना. हा, देवानी त्याला काळ्या बकऱ्या असल्या तर ते त्यांची मजुरी म्हणून काळ्यांना पांढरी पोरं व्हायला लागली, पांढऱ्यांना काळी पोरं तुझी, असं पांढऱ्या बकऱ्या माझ्या अशा आणि त्यांची पोरं तुझी, असं वेतन त्याचं दिलं. तर मग तसंच व्हायला लागलं. आणि मग परमेश्वर तो इतका वाढला म्हणजे त्याची इतकी समृद्धी, इतका श्रीमंत झाला, त्याचे खूप मेंढरं तयार झाले. म्हणजे खूप मेंढरं झाले त्याचे स्वतःचे, वैयक्तिक, मामाचे नाही, त्याचे स्वतःचे, त्याच्या पगाराचे. त्याला पगार द्यायला सुरुवात केली ना मामानी. मग त्याची खूप मेंढरं झाले, त्याचे खूप दास झाले, दासी झाल्या, खूप उंट, गाढव, हे सगळं त्याचं भरपूर झालं. म्हणजे श्रीमंत झाला याकोब. आणि मग थोड्या दिवसात अशी गोष्ट घडली की त्या याकोबा, ह्या 2 बायकांचे भाऊ आहेत ना, म्हणजे लाबानाचे मुलं, ते त्याला बोलायला लागले, खूप म्हणायला लागले की आमच्या बापाचं जेवढं सगळं इस्टेट होती सगळी ह्यांनी लुबाडली. आणि मग त्यांनी तर काहीच लुबाडलेलं नसतं ना, ते सगळं देव त्याच्या बरोबर असतो. देवानी त्याची समृद्धी वाढवली. मग त्याचे मुलं म्हणायला लागले ह्यांनी सगळं आमच्या वडिलांना लुटलंय आणि हा श्रीमंत झालाय. आणि मग सारखे त्याचे मुलं त्याला तसे बोलायला लागले. आणि मग त्याच्यावरून लाबान पूर्वीसारखा त्याच्या संगती चांगला वागेन असं झाला. तो म्हणायला लागला की नाही का, आता त्यांनी काय केलं, त्याच्या दोन्ही बायकांना शेतात बोलून घेतलं आणि म्हटला की मी तुमच्या बापाच्या वागण्या बोलण्यावरून असं जाणून घेतले की तुमचा बाप माझ्या संगती आता पूर्वीसारखा वागत नाही चांगला. आणि तो मी माझं सर्वस्व खर्च केलं. मी 20 वर्ष तुमच्या वडिलांची काय केली, चाकरी केली नोकरासारखं. 20 वर्ष, 7 वर्ष पहिल्या बायकोसाठी, 7 वर्ष दुसऱ्या बायकोसाठी आणि 6 वर्ष शेळ्या मेंढ्यांसाठी, असे 20 वर्ष तुमच्या बापाची मी काय केली, सेवा केली. तरी तुमच्या बापानी मला 10 वेळा फसवलं. मग तो म्हणतो की हे सगळं माझं एवढं त्यांनी केलं, पण देवानी काय केलं, तुमच्या बापाची सगळी जनावरं काढून मला दिली, कारण देव माझ्या बरोबर आहे हे तो म्हणतो. तो काय म्हणतो बघा, तरी तुमच्या बापाने मला फसून, बघा 31:7 मध्ये लिहिले, तरी तुमच्या बापाने फसून 10 वेळा माझ्या मुशाहिऱ्यात फेरबदल केला, पण देवाने त्याला माझी काही हानी करू दिली नाही. त्याने जेव्हा म्हटले की टिपकेदार शेळ्या तुला मुशाहिऱ्या दाखत मिळतील, तेव्हा सर्व कळपास टिपकेदार पोरे होऊ लागली. त्याने जेव्हा म्हटले की बांड्या बकऱ्या तुझ्या, तेव्हा सर्व कळपास बांडी पोरे होऊ लागली. ह्या प्रकारे देवाने तुमच्या बापाची जनावरे हिरावून मला दिली आहेत. म्हणजे तो त्याच्या बायकांना म्हणतो की तुमचे वडील माझ्यावर प्रसन्न नाही, माझ्या बरोबर नीट वागत नाहीये, तर आपण काय करू, आता माझ्या घरी, माझ्या वडिलांकडं, त्या माझ्या स्वतःच्या घरी, इसाक रिबेकाचं जे घर असतं तिथं जायचंय आपल्याला सगळ्यांना, तिथं जाऊ. मग त्या म्हणतात त्यांच्याशी की ठीक आहे, आम्ही बघतोय की आमचे वडील तुझ्या संगती कसे वागतायत, ठीक आहे आपण जाऊ. आता काय तो काय आम्हाला वेगळा वाटा थोडीच देणार आहे, असं म्हणून ते काय करतो, ते निघतात ते सगळे त्याचे, ते 2 बायका, 2 त्या दुसऱ्या दासी, त्या पण त्याच्या बायका होत्या ना, 4 बायका, त्यांची सगळी मुलं, त्यांची सगळी जनावरं, सगळं घेऊन तो निघतो त्याच्या वडिलांच्या घरी.
आणि का तो तेव्हा तिथं लाबान नसतो, लाबान गेलेला असतो मेंढरांची केस का लोकर कातरायला गेलेला असतो, म्हणून तर पटकन हा निघून जातो. पण त्याला आल्यावर कळतं एक दिवसानी, दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी याकोब निघून गेलेला असतो सगळं घेऊन. आणि हा जेव्हा येतो लाबान, तर त्याला कळतं याकोब माझ्या मुलींना नातवंडांना सगळं 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 घेऊन गेलाय. पण त्यांनी काही चोरून काही घेऊन गेलेलं नसतो, ते त्याच पगार असतो तेच घेऊन गेलेला असतो, त्याची बायका मुलं सगळे. आणि मग त्याच वेळेस ती जी त्याची बायको असती राहेल, ती राहेल काय करती, त्या लाबानाच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या घरातल्या गृहदेवता चोरती. म्हणजे तिकडचे लोक, त्यावेळेसचे लोक काहीतरी, तो लाबान त्या गृहदेवता काहीतरी मूर्त्या घरात ठेवायची. आणि मग ती काय करते, तिला वाटलं की त्या मूर्त्या जर आपल्याकडे असल्या तर आपल्याला जास्त आशीर्वाद मिळतील असं तिला वाटलं होतं, म्हणून तिने त्या मूर्त्या चोरून काय केल्या, घेतल्या. आणि मग तो दुसऱ्या दिवशी लाबान येतो, हे सगळे जातात, हळूहळू चालतात ना ते, एवढे बकऱ्या उंट गाढव हे ते सगळं सगळं घेऊन ते जात असतात. आणि जेव्हा मग एक दिवसाने त्याला कळतं की लाबानाला, तर तो त्यांचा पाठलाग करत येतो, म्हणतो हे असे कसे काय गेले, हा, आणि गेले तर गेले, माझ्या कुलदेवता काय त्या मूर्त्या गृहदेवता त्या काय केल्या, माझ्या चोरून नेल्या याकोबानी, असं सगळ्यांना म्हणतो. आणि मग तो जातो त्याला अर्ध्या रस्त्यात तो गाठतो. मग कुठंतरी हा याकोब हळूहळू चाललेला असतो, कारण त्याचे खूप बकरे मेंढ्या गाढवं उंट हे सगळे प्राणी त्याच्याकडे होते, गाय बैल असे. तर मग ते अर्ध्या रस्त्यात त्याला गाठतो. गाठायच्या आधीच आदल्या दिवशी म्हणजे रात्री तो आता त्याच्यापर्यंत येणार असतो, तेवढ्यात देव त्याच्याशी स्वप्नात बोलतो. कुणाशी, त्या लाबानाशी, त्या याकोबाच्या मामा संगती. काय बोलतोस, ते देव स्वप्नात बोलतो की तू खबरदार याकोबाला काय बरे वाईट बोलू नकोस. देव डायरेक्ट लाबानाकडे जातो आणि काय म्हणतो स्वप्नात, की तो माझा दास आहे आणि तू त्याला काय करायचं नाही, त्या याकोबाला बरे वाईट बोलायचं नाही. आणि मग तो पुढे जातो आणि मग त्या याकोबाला गाठतो. आणि मग याकोबाला गाठल्यावर याकोबाला म्हणतो, असं का माझ्यापासून पळून आला, मला माझ्या मुलाबाळांना माझ्या नातवंडांना माझ्या मुलींना गळ्यात मिठी मारून भेटू पण दिलं नाही, माझ्या नातवंडांना मुके पण घेऊ दिले नाही. मी तुम्हाला, जर तू म्हटला असता मला जायचं, तर मी तुम्हाला चांगलं पार्टी करून आनंदाने नाच गाणी करून तुम्हाला पाठवलं असतं, असं का केलंस. मग तो म्हणतो की मी तुला आत्ता मारलं असतं, काहीतरी अपाय केला असता, पण तुझा देव, तुझा पूर्वजांचा देव इसाक याकोबाचा अब्राहम इसाकाचा देव, त्यांनी रात्री स्वप्नात येऊन मला वॉर्निंग दिली की खबरदार याकोबाला काही बोलायचं नाही, म्हणून मी तुला काय आता हे करत. तो म्हणतो तू ठीक आहे, तू चालला तर चालला, पण माझ्या त्या गृहदेवता का चोरून आणल्या, त्या मूर्त्या का चोरून आणल्या माझ्या घरातून. मग तो म्हणतो नाही, मी नाही आणल्या, कारण त्याला माहीतच नसतं त्याच्या बायकोनी चोरी केलेली असती वडिलांच्या त्या गृहदेवता. मग तो म्हणतो जर माझ्या इकडं कुणाकडं जर त्या गृहदेवता सापडल्या, त्या मूर्त्या तुझ्या, तर तो जगणार नाही, तो नक्की मरेल, असं म्हणतो याकोब. बघा शब्दामधलं सामर्थ्य. आणि मग त्यावेळेस तो म्हणतो की त्याला माहित नव्हतं आपल्या बायकोनी असं केलेलं आहे, घेऊन आली चोरून. आणि मग तो सगळं चेक करतो अख्खं त्यांचं. आणि तिथं ती राहेल काय करती, एका त्या पोत्यावर बसती आणि त्या पोत्याच्या खालीच जिथं बसलेली असती ती बसती, त्या पोत्याच्या खालीच तिने त्या गृहदेवता ठेवलेल्या असतात. आणि ती म्हणती मी काय उठणार नाही, मला स्त्री धर्म प्राप्त झालेला आहे, त्यामुळे मी काय आता उठणार नाही, तुम्ही सगळं घर शोधा, असं म्हणती. आणि मग ती काय उठत नाही, तो सगळं शोधतो. मग तो म्हणतो जातो, मग तो गळ्यात पडतो. नंतर मग त्याला तो जेवण करतो, याकोब छान पार्टी देतो. मग तो पार्टी दिल्यावर तो त्याला म्हणतो ठीक आहे बरं आता जा, आता पण माझ्याशी एक करार करायचा, तू माझ्या पोरींना दुःख द्यायचं नाही, तू माझ्या मुलींना
त्रास द्यायचा नाही, माझ्या मुली सोडून दुसऱ्या बायका करायच्या नाही, आणि तू माझ्याकडे पण यायचं नाही म्हणजे मला मारायला उलट, आणि मी तुझ्याकडे येणार नाही, तू माझ्याकडे यायचं नाही. अशा प्रकारे हा आपण एक काय करू, स्तंभ तयार करू. स्तंभ म्हणजे काय, खांब कसा असतो असं एक असा मोठा स्तंभ तयार करू, आणि तिथं आपण असं ठरवायचं की तू माझ्याकडे यायचं नाही, मी त्याच्या पुढे ती हद्द तयार करायची, तू माझ्याकडे यायचं नाही, मी तुझ्याकडे यायचं नाही. असं करून तो लाबान काय करतो, परत तिकडं त्याच्या घरी निघून जातो. आणि हा याकोब आपल्या रस्त्याने आपल्या वडिलांच्या दिशेने चालायला सुरुवात करतो.